कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता मला कळतंय की कोण शिट्टी मारतंय। आम्हाला पण काय? हो, मी शिट्टी वाजवली। सॉरी मी शिट्टी वाजवत होते कारण आजच मी शिट्टी वाजवायला शिकले। आई तू तू काय करतेस? अगं मी आजच शिकलीये शिट्टी वाजवायला, त्यामुळे जर प्रॅक्टिस करत होते आणि मला दाखवायचं होतं मी आज काय शिकले ते तुम्हाला। एक नंबर, खूपच भारी। म्हणून याचं शिट्टी मारून आम्हाला एकत्र बोलवलंस का? ए काकू एकदा वाजून दाखव ना असं। अगं नुकत्याच गाडी चालवायला शिकलेल्या ड्रायव्हर कडून कोणी गाडी शिकतं का? थांब आधी मला प्रॅक्टिस करू दे, प्रो होऊ दे मग शिकवते। हा. शिवा बघ। क्या बात आहे। शिट्ट्या काय वाजवत बसले? उर्मिला चल स्वयंपाक करूया, नाहीतर उपाशी राहतील सगळे। चल मस्त का मस्त। खूपच भारी काकू, मज्जा झाली। काय झालं काका? हे भाऊ जेव्हा हे बघणार आहेत ना तेव्हा डोक्याला हात लावणार आहेत। काय रे आशू, तुला येते का शिट्टी वाजवता? नाही नाही शे शिकून घे। हाय गो, दिव्या तुझ्या नशिबाचं पण ह्या भांड्यांसारखं झालंय। घासून घासून चकाकी तर काही येत नाही आणि असलेली पण जाते। ती शिवा येणार, तिच्या सासरच्यांना आणणार, सगळे मस्त पोटभर जेवणार आणि भांडी कोण घासणार? ही मूर्ख दिव्या। आयुष्यात जे नको होतं ना तेच करायला लागतंय। आता ही सगळी भांडी घासायची, धुवायची, सगळी आत न्यायची, पुसायची, लावायची। मला कंटाळा आलाय। मला सुट्टी हवी। ते चंदनला सांगितलं तर तो काही ऐकणार नाही। काहीतरी करावं लागेल, नाहीतर मी मोलकरीण होईन। अरे दिव्या ते अशी कशी पडली? बाहेर या लवकर। तुला काय करायचंय तुझं? दिव्या उठ 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 काय झालं? काय लागलं का? खूप लागलं का? काय विचारतेस? दिसत नाहीये का तुला? अगं मग जरा बघून काम करायचं ना। अरे दिवसभर इतकी राबले मी, आता काय हे पण बघत असू दे दिव्या चल ये उठ उठ उठ। भांडी घासायची, कोण घासणार? मी घासते तुझा। चल 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 अगं खूप भांडी येत आहे। अगं मी करते तुझा। चल मध्ये जा। ये 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 सावकाश। हळू 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 हळू। सावकाश। नेहमी भांडी घासत असते, नका घासायला देऊ भांडी। ए अरे तू जा ना ट्युशनला। सांग काकू काय काय करायचं, आपण तसं करायला घेऊ। फक्त मला वाटण करायला मदत कर, तू करून दे ना वाटण। बाकीचं करायला घेऊ। बटाट्याची भाजी करूया, डाळिंब्यांची उसळ करूया। अगं काय झालं ताई? शिवाला काय करायचं हे सांगायचं नाही। अरे अगं का ताई? काय काय झालं? आज तू सांगायचं आणि आम्ही करणार। नाही नकोच ताई, खरंच। अगं काही हरकत नाही, सांग। हो की नाही गौरवीला? बरोबर। तू नेहमी सगळ्यांचा विचार करतेस, मग तुझ्या आवडीनिवडीचा विचार केला तर काय प्रॉब्लेम आहे? बरोबर शिवा, आज तुझ्या आवडीचा स्वयंपाक सांग। आणि ऐक,
बेत झणझणीत असला पाहिजे. झणझणीत बापरे नको त्रास होईल सगळ्यांना. काही हरकत नाही ग, होऊ दे एक दिवस त्रास. नक्की का? अगं सांग तू बेत, आम्ही करायला घेतो. मग पिठलं करूया, पिठलं भाकरी आणि वांगी आहेत भरीत करूया का आपण? छान, मस्त. आणि ते ठेचा करूया छान. हा हा? चालेल मग. चालेल. घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख, मुलं बाळ सासू भार, जीव खेळण्याकरती लाया. मी एवढं घालते, चालेल ना तुम्हाला? घाल तुझ्या हिशोबाने. लागेल अजून मला, मी घालते. हा अजून चालतंय, होऊ दे. ठीक आहे. पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई 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 पण भारी देवा, बाई पण भारी र. सीताई आता 5 मिनिटात पिठलं होईल. हे बघा. वा छान दिसतंय. इकडे घालायचंय का? नाही पण मी काय म्हणते सीताई, एवढं तिखट झालंय म्हणजे त्रास तिखट झालंय म्हणजे तुझ्या स्वयंपाक करण्यात पण दुर्गाच आहे वाटतं. पण सीताई नाही म्हणजे एवढं सगळं केलंय, कोणाला त्रास नाही ना होणार? तिखट झालंय. काही काळजी करू नकोस, काही चिंता करू नकोस, चालतं. हो ताई, भाकऱ्या कर चल. गणपती बीज तू, काळोखात अंकुरते, प्रकाशाचे बीज तू, जीव तुझा भाग्यामध्ये रोज होईल खाली वर, खिडकीला भिडणारी आकरा. हो उद्या भेटून आपण. हो. अरे अहो मी ठेवते. नाही अहो असं काय? अरे हे काय करताय तुम्ही? तुम्ही ना विसरलायत, आपलं डायनिंग टेबल तिकडे आहे. हो काहीतरी वेगळे पण हवं ना. आज इथेच बसायचं. भाऊजी आज सगळ्यांनी खाली बसून ठेवायचं. खाली खाली बसलं ना की अन्नाचं पचन उत्तम होतं. आणि आपण किती दिवसात खाली बसलोच नाहीये, हो की नाही? हा बरोबर आहे वहिनीचं. अरे तुम्हाला सांगतो सगळ्यांना, आम्ही पूर्वीच्या घरी ना असेच सगळे खाली बसूनच जेवायचो. आणि इथे पण नाही का, भाऊ होते तेव्हा आपण खाली बसून जेवलो होतो. नाही कीर्ती नव्हती बसली तेव्हा, सुहास बसला होता. 1 मिनिट काका, तुम्हाला बसायचं ना खाली, तुम्ही बसा, माझी काही हरकत नाहीये. पण घरातल्या इतर लोकांना सक्ती नका करू. मी खाली बसणार नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.